मागत तुलसीदास कर जोरे बसहु राम सिंह मानस मोरे गाये गणपती गज वंदना. गणेशाला ग्रंथाच्या आरंभामध्ये नमन केलेले पहा. कोणताही ग्रंथ काढा, त्या ग्रंथाच्या आरंभामध्ये आद्यमान जर पूजेचा कोणाला असेल तर गणपती बाप्पांना आहे. ज्ञानोबारायांनी गीतेवरती टीका केली. सच्चिदानंद बाबाकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. त्या ज्ञानेश्वरीची सुरुवात पाहिजे तर ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंविद्या आत्मरूपा देवा तुझे गणेश सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासो अवधारे जोगे. हे ज्ञानियांचे गुरु. पण प्रारंभामध्ये गणेशाचं स्तवन. नामदेवरायचा गाथा पहा. त्या नामदेवरायच्या गाथामध्ये सुद्धा गणपती बाप्पाला काय वंदना केलेली आहे. लंबिला गणपती माऊली सारी माऊली सारदा आता गुरुराजा दंडवत. कारण गणेश हे ज्ञान आहे आणि सरस्वती माता ही भाषा आहे. म्हणून दोघांना नमन. सरस्वती माते द्यावे मदस्मृती येतो कापुलती तुझ लागे आपुल्या बाळासे धरी आता हाती नकरी फजिती जनामध्ये. बोले सरस्वती माता की जय. का गणेश हे ज्ञान आहे आणि सरस्वती माता ही भाषा आहे. ज्यावेळेस ज्ञान आणि भाषा एकत्र येते. बोले प्रभू रामचंद्र भगवान की जय. जगमान्य जर व्हायचं असेल तर नुसतं ज्ञान असून चालत नाही आणि नुसती भाषा असून चालत नाही. पहा, रामकृष्ण परमहंस यांच्याजवळ ज्ञान होतं आणि स्वामी विवेकानंदजी जवळ भाषा होते, म्हणजे वक्तृत्व होतं. पण जोपर्यंत हे दोघं एकत्र आले नाहीत तोपर्यंत महाराज हे जगमान्य झाले नाहीत. मग गणेश हे ज्ञान आहेत आणि सरस्वती माता ही भाषा आहे. नुसतं ज्ञान असेल तरी जमत नाही, नुसती भाषा असेल तरी जमत नाही. रामकृष्ण परमहंसाजवळ ज्ञान होतं आणि स्वामी विवेकानंदाजवळ भाषा होती. पण जोपर्यंत ही एकत्र आले नाही तोपर्यंत कुणाला ही माहीत नाही. ज्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी महाराज गुरु केलेला आहे कुणाला, स्वामी विवेकानंदजी जवळ भाषा आहे आणि रामकृष्ण परमहंसाजवळ ज्ञान आहे. रामकृष्ण परमहंसांना गुरु केलं आणि त्यांचं ज्ञान स्वामी विवेकानंदांनी घेतलं आणि भाषा ही स्वामी विवेकानंदाजवळ. दोन्ही एकत्र आले. स्वामी विवेकानंदाच्या ठिकाणी जग मान्य झाले. स्वामी विवेकानंद जगविख्यात जगामध्ये गेले आणि भारताचा जो धर्मग्रंथ आहे श्रीमद भगवद्गीता याचा प्रचार प्रसार केला. मला सांगितलं जग मान्य बनले. स्वामी विवेकानंद शिकागो मध्ये गेले, तिथेही सांगितलं आमची भारताची संस्कृती काय आहे. महाराज बाकीच्या देशामध्ये तुम्ही जा, त्याची संस्कृती म्हणजे बस महिला मंडळीने जेवढे कमी कपडे घालता येतील तेवढे कमी कपडे घालणं म्हणजे फॅशन आहे. बरं एवढंच नाही,
लग्न झालं जोपर्यंत दोघांचं प्रेम हे पटतंय तोपर्यंत लग्न, आणि एकदा का म्हणजे त्याचं भांडण झालं की बस घटस्फोट. म्हणजे तिथं 8 दिवसात बायका बदलतात नवऱ्याला, नवरे बदलतात बायकोला. 8 दिवस 15 दिवस एखाद्या महिनाभर एकत्र राहतात, महिन्याला 2 महिन्याला नवरा बायकोला बदलतो, बायको नवऱ्याला बदलते. म्हणजे बस आयुष्यभर लग्नच करायचं काम आहे. ही विकृती आहे महाराज बाकीच्या देशामध्ये. पण भारताने, स्वामी विवेकानंदांनी भारताची संस्कृती सांगितली. एकदा का लग्न झालं, माय बापाने महाराज ब्राह्मणाच्या साक्षीनं, वराडी मंडळीच्या साक्षीनं जर लग्न लावून दिलं ना, तो नवरा पिणार असू द्या, खाणार असू द्या, मारणार असू द्या, पण माय बापाच्या नावासाठी त्या मुलीला त्याच्याबरोबर आयुष्य काढावं लागतं. ही भारताची संस्कृती आहे. नवऱ्याला सुद्धा महाराज लग्नामध्ये बंधन घातल्या जातं. अक्षदा म्हणजे काही नुसते अक्षदा नाही, आशीर्वाद आहे, काही जबाबदारी आहेत. एक मंगलाष्टक सांगतो तुम्हाला. लाभो संतती संपदा बहुतुमान. वाजवू नका, नाही लोक दगड मारतील आपल्याला. लाभो तही सद्गुण पा, हे झाला आशीर्वाद. पुढे आहे साधो मी स्थिर कर्मयोग आपुल्या वा बांधवा भूषण सारे राष्ट्र धुरीन हेच कथिती कीर्ती करा उज्ज्वल. बाबा, आई वडील माता पिता बांधवांना सर्व देशाला तुम्ही भूषण वाटलं पाहिजे, असे तुम्ही ग्रस्त आश्रमामध्ये वागा. ही जबाबदारी आहे. म्हणजे आपली ही सुसंस्कृती आहे. ही सुसंस्कृती स्वामी विवेकानंदाने जगभर पसरवली महाराज. त्या शिकागो मध्ये गेले आणि तिथे सगळे म्हणू लागले, माझे मित्र आणि मैत्रिणींनो, लेडीज अँड जेंटलमन. आणि तिथे गेले, माय सिस्टर अँड ब्रदर्स, माझ्या माता आणि भगिनींना म्हटले, आणि सगळं जग जिंकलं स्वामी विवेकानंदांनी महाराज. आपल्या भारताची संस्कृती पटवून सांगितली. याला म्हणतात स्वामी विवेकानंदाची भाषा आणि रामकृष्ण परमहंसाच्या जवळचं ज्ञान. हे स्वामी विवेकानंदाच्या ठिकाणी आलं तेव्हा स्वामी विवेकानंद जगमान्य पुरुष झाले. म्हणून गणेशाला आणि सरस्वती मातेला वंदना केलेली आहे. बोले गणेशजी महाराज की जय. नंतर भगवान शंकराला नमन केलेलं आहे. आणि भगवान शंकराला नमन करत असताना काय म्हटलेलं आहे, याभ्याम विनान पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्थमीश्वरं भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो. भगवान शंकराला विश्वास म्हटलं आणि माता पार्वतीला श्रद्धा म्हटलेले. तुम्ही म्हणाल का हो, श्रद्धा आणि विश्वास? श्रद्धा म्हणजे काय, विश्वास, आणि विश्वास म्हणजे काय? काही आमचे महाराज मंडळी व्याकरण धरण आहे काय नाही ते आवडून घेतात. संताची पायी हा माझा विश्वास सर्व वेदास झालो त्यांचा. आणि सांगतात विश्वास म्हणजे श्रद्धा, आणि श्रद्धा म्हणजे विश्वास. नाही मला एका अर्थी 2 शब्द संतांनी वापरले नाहीत. श्रद्धा ही स्त्रीलिंगी शब्द आहे आणि विश्वास हा पुल्लिंगी आहे. श्रद्धा वेगळी आणि विश्वास वेगळा. पहा, तुम्हाला एक उदाहरण सांगतो, लक्षात यावे म्हणून. पहा, श्रद्धा म्हणतात तुमची श्रद्धा म्हणे गुरुवर असते. म्हणजे आम्ही माळ घातली, गुरुकडून मंत्र घेतला, गुरुला खूप दान दक्षिणा रोज गुरुनं सांगितलेला मंत्र घेतो, आणि गुरुजीचा म्हणे माळ घातल्यामुळे दर काय गुरु पौर्णिमेला त्यांचं पूजन करतो. मग ज्यावेळेस गुरुचे म्हणे काय अज्ञान, गुरुच्या ठिकाणचे अवगुण कळाले, अरे बापा आमचा गुरु तर बंडलबाज निघाला. आता पहिले फोटो घरात होता गुरुजीचा, रोज पूजा करत होतो. आता म्हणे त्या गुरुजीचा फोटो आम्ही उखंड्यात नेऊन टाकला. त्या गुरुचं तोंड पाहत नाही का, दोष कळाले. म्हणजे आतापर्यंत गुरुजीवर काय होती, श्रद्धा होती, पण आता ती श्रद्धा राहिली का? श्रद्धा ही बदलणारी आहे, पण विश्वास हा कधीही बदलत नाही. कसा तुम्हाला सांगतो, विश्वास हे अजन्म तत्व आहे. म्हणून भगवान शंकराला विश्वास म्हटलेला आहे. अहो तुमचं आमचं सोडा, लहान लेकरू सुद्धा एखाद्या बाईनं सांगितलं बाळ्या हा तुझा बाप आहे, काय बाळ्या हा तुझा बाप आहे, आईनं सांगितलं ना तुझा बाप आहे, मला तुमचा अख्खं गाव त्याच्या विरोधात जा, हा तुझा बाप नाही म्हटले, आमका तुझा बाप आहे नाही म्हटले. माझ्या आईने सांगितलं ना माझा बाप आहे, हाच माझा बाप आहे.
तालुका जिल्हा जरी विरोधात गेला तरी आईला फक्त माहिती आहे आपला बाप कोण आहे लेकराचा, पण आईच्या मारत विश्वास असतो. तसा विश्वास नवीन माणूस गावात आलं की एखादं कुत्रं भुकतंय गलीतलं, ते कुत्रं भुकल्यानंतर दुसऱ्या गलीतलं कुत्रं भुकतंय, तिसऱ्या गलीतलं कुत्रं भुकतंय. मला सांगा सगळ्या कुत्रे माणूस पाहिला का नवीन? नाही, पण कुत्र्यावर विश्वास आहे. नवीन कोणीतरी आलं म्हणून आपला मित्र भुकला, याचा अर्थ नवीन आपल्या गावात कोणतरी आलं. पण श्रद्धा तशी नाही. आज श्रद्धा आहे पण उद्या त्या माणसाचे दोष कळाले की माणसाची श्रद्धा नाहीशी होती. तसं पार्वती मातेचे अनेक जन्म आहेत. नवरात्रभर आपण 9 देवीचे उपवास करतो. अंबिका, चंडिका, लक्ष्मी, कात्यायनी वगैरे सगळे पार्वती मातेचे अवतार आहेत. पण सांगा बरं महादेवाचे अवतार आहेत का? महादेवाचा जन्मच नाही, अजन्म तत्व आहे. जन्मादिशयतोन्वयादि तरतस अजन्म तत्व आहेत महादेव. कोणतंही कॅलेंडर काढा, पंचांग काढा, कोणाला विचारा कृष्ण परमात्माचा जन्म कधी आहे? सांगतात कृष्ण अष्टमी. रामाचा जन्म रामनवमी. पण महादेवाचा जन्म विचारला तर नाही. कारण की महादेव हे अजन्म तत्व आहे म्हणून महादेवाला काय म्हटलं? विश्वास. आणि पार्वती मातेला श्रद्धा म्हटलेलं आहे. भगवान शंकराने पार्वती मातेला दुसरं नमन केलेलं आहे, तिसरं नमन गुरुला केलेलं आहे. आणि साधू संतांना गुरुला नमस्कार करत असताना साधू चरित शुभ चरित कपासू विसद विसद काय म्हणले? साधू चरित शुभ चरित कपासू. आता इथं गायचं नाही, आपला वेळ संपलेला आहे. आणि संतांना नमस्कार करत असताना संतांना कापसाच्या फुलाची उपमा दिली. म्हणून लोक म्हणतात फुलात फुल जाईचे आणि जगात प्रेम आईचे. पण आमचे साधू संत म्हणतात फुलात फुल कापसाचे आणि जगात प्रेम संतांचे. कापसाचं फुल हे कापसाच्या फुलाचे सर्वात श्रेष्ठ फुल जर कोणतं आहे ते कापसाचे. तुम्ही म्हणाल का हो जाई जुई मोगरा चमेली पुष्पगंधा हे फुलं नाहीत का? हे फुलं कोमिजणारे. आज सुगंध देतात तर उद्या याचा दुर्गंध येतो सडल्यानंतर. पण कापसाचं एक असं फुल आहे शेतकऱ्याने उगवलेलं शेतीमध्ये. त्याला तुम्ही तोडा, त्याला तुम्ही मशीन मध्ये घाला, त्याचे कपडे बनवा, वेगवेगळ्या कलरचे कपडे, म्हणजे आपल्या लज्जा रक्षणाचं काम करतंय ते कापसाचं फुल. म्हणून जगात फुलात फुल कापसाचे, कापसाच्या फुलाची उपमा दिलेली आहे. साधू चरित शुभ चरित कपासू नीरस विसत गुणमय फल जासो जो सही दुःख परिच्छिद्र दुरावा बंद निज जग जस पावा. पुढे सब संतन भक्तन की जय. मग साधू संतांना गुरुना वंदन केलं. कारण की गुरु म्हणजे संत, संत म्हणजे गुरु. कारण की संत म्हणतात गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विना देव नाही तुझा. संतांना वंदन झाल्यानंतर आता प्रथम वंदन 4 माता आहेत. 4 मातांपैकी कोणाला वंदन करायचं? मला आईला वंदन. कारण की जगात कोण केवढाही हो आईपेक्षा मोठा होत नाही. पण सगळ्यात मोठी जर कोण असेल तर ती म्हणजे माता आहे. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. वा वा. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ.
की, माता पिता की जय। सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है. माँ देती है दुआ, मायचा आणि बापाचा आशीर्वाद एवढा आहे महाराज. सगळ्या देवाचे देव हे माता आणि पिता आहेत. सकळ तीर्थाची धुळी देगा माता पितरे, ती सेवे शिकिर शरीरे लोण किदे. मातृदेव भव पितृदेव भव. पण माता पिता एवढं सगळं कोणतंच देवत नाही म्हणून मातेला पहिले पण आहे. 4 माता आहेत. गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात प्रभू रामचंद्राच्या 4 माता आहेत. पण सगळ्यात आधी नमन कोणाला करायचं, तर पहिल्यांदा कैकेयी मातेला नमन केलेले आहे. का महाराज, कैकेयी मातेचे एवढे उपकार आहेत. कौशल्या मातेनं जरी जन्म घातला, जन्माला रामप्रभू जन्माला आले, पण कैकेयी मातेमुळे रामप्रभू सर्व जगाला कळाले. फार मोठा इतिहास आहे महाराज. ज्यावेळेस किदम नावाचे ऋषी त्यांच्या पत्न्यासोबत काय करू लागले, हरिण रूपामध्ये संभोग करत होते आणि या दशरथ राजाच्या हाताने त्यांचा काय झाला म्हणजे मृत्यू झाला. बाण मारला शिकारीसाठी गेले असताना आणि त्या किदम ऋषीने श्राप दिला, अरे तू जरी राजा तुझ्या पत्नीशी संभोग करशील, तुझा सुद्धा गत प्राण होईल. नवे नवे अशा प्रकारे अनेक कारण आहेत महाराज. जसं श्रावण बाळाचं आहे. मग श्रावण बाळाचा वध झाला त्यावेळेस त्यांच्याही आई वडिलांनी श्राप दिला, बाबा तू जसा आमचा श्रावण बाळ मारलाय, तुला सुद्धा 4 मुलं होतील, पण तुला पाणी पाजायला एकही राहणार नाही. पुत्र वियोगाने मरशील. ते कारण आहे महाराज. पुत्र वियोगाने मरशील म्हटल्यानंतर पुत्राच्या विरहाने मरण यावं म्हणून महाराज पुत्र जाण्यापेक्षा म्हणे पुत्राचा बाप गेलेला चालला म्हणून दशरथ राजाला मरण पत्करायला लावलं. ते कैकेयी मातेमुळं. पण मुलं जिवंत राहिली आणि मुलं जर मेले असते तर पुढं वंश कसं चालत म्हणून कैकेयी मातेनं सगळं पाप आपल्या अंगावर घेतलं. म्हणून पहिलं नमन कैकेयी मातेला आहे, दुसरं नमन कौशल्या मातेला, तिसरं नमन सुमित्रा मातेला. अशा प्रकारे आईला वंदन केलेलं आहे. पुढं दशरथजीला वंदन केलेलं आहे. गोस्वामी तुलसीदासजीने हनुमंताला वंदन केलेलं आहे. शरण शरण जे हनुमंता तुम्हाला रामदूता. पुढे एवढंच नाही महाराज, चोरांना, दुर्जनांना, दुष्टांना सगळ्यांना वंदन केलेले गोस्वामी तुलसीदासजीने. आणि महाराज वंदन करत असताना तो 4 भाऊ येतं. या 4 भावापैकी कोणाला वंदन करायचं, सगळ्यात आधी भरतजीला वंदन केलेले. कारण की भरतासारखा त्याग नाही. आजही आपण चित्रकूट पर्वतावर गेलो आणि भगवंताचं भजन करून प्रभू रामचंद्राला जर प्रसन्न करून घेतलं आणि त्यांना सांगितलं देवा काही देऊ नका, बाकी मला इथं बसा माझ्या समोर आणि मला भरताचं चरित्र सांगा, तर प्रभू रामचंद्र रडून सांगतील बाबा मी नाही सांगत, भरताचं चरित्र नाही सांगू शकत. एवढा आगाध भरताचा त्याग आहे आणि त्यांचं चरित्र आहे. मग पहिलं नमन भरतजीला आहे. दुसरं नमन लक्ष्मणजीला आहे. का लक्ष्मणजीने इंद्रजित मारला गेला पाहिजे म्हणून 14 वर्षे निरहंकार राहिला, अन्नाचा त्याग केला, निद्रेचा त्याग केला.